एक मिनिट, सगळे विद्यार्थी आले का? एक राहिलंय कुणीतरी. नेहा कुठे? नेहा जोशी. वीरू, वीरू, मी वीरू नाही आहे. मी नेहा. थांबा. काय ते आधीच मला दाखवला सोडून जाऊ. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मला ऐकणार प्रत्येक वेळी तुम्हाला असं सोडून जातो. मला नाही गाणं सुरू झालं. अरे तू सांग ना, तुझी आई नाही म्हणून. विजय नाही, सुनील आहे, सुनील. अगं बाई, सुनील शेट्टी. काय यांचं? एक मिनिट. नेहा, तुला उशीर का झाला? सर्व येतच होते. अरे बापरे. सर्व कधी? सर्व का? अरे देवा. थांबा ना, सांगतो ना, थांबा ना जरा. मला बोलू दे ना. मला वाटलं फार इमोशनल आहे काय. सर्व असून दे. माझ्या भावाचा वाढदिवस होता. मी काय करू? अरे हे आनंदाचं आहे, मग आनंदात सांग ना. सारखं रडून नको सांगूस. आनंद हसत राहा. त्वं हास्यं दीर्घायुष्यं वाढवं. त्वं हास्यं दीर्घायुष्य वाढवं. हा चिकी चिकी बाबम बम, चिकी चिकी बाबम. तू डोक्यात जाऊ नको अमोल. एक मिनिट. सगळे आले का? तुम्हाला आता महत्वाची गोष्ट सांगायची. आज आपल्या वर्गामध्ये एक सर येणार आहेत. ते आपली परीक्षा घेतील. तेव्हा सगळ्यांनी माझी लाज ठेवा. कोण साहेब येणार आहेत? बॅरिस्टर काका. नमस्कार. नमस्कार. काय शिकवलंय मुलांना तू? मी बघाल सर काय काय शिकवलेलं आहे. तुम्ही बघाल तर येडे व्हाल. तुम्ही परीक्षा घ्या, आमच्या पोरांची काय पण विचारा. मी काही परीक्षा घेतोय. काही म्हणी मी आणलेल्या आहेत मुलांसाठी. मुलांना त्या तुम्ही पूर्ण करणार. नेहा, तू इकडे. नाचता येईना तरी नाचतो का अभिजित केळकर? अरे या नाचता येईना, अंगण वाकडे, असं वेगळं असतं ते. तेलही गेले, तूपही गेले. जे जे लोक केरळला गेले, सरांना विचारा. जे जे लोक केरळला गेले त्यांच्या आयुष्यात तेलही गेले, तूपही गेले. हा, हे फॅड चाललंय हल्ली. केरळला जायचं आणि पोट कमी करायचं. हो हो हो. दोन्ही घरचा पाहुणा नेहा जोशीच्या घरी उपाशी. ती स्वयंपाकच करत नाही असं आम्हाला कळलेलं आहे. पाहुणे आले की फक्त गप्पा मारीत बसते त्यांच्या बरोबर. पटलंय तिला. बरोबर आहे का ना? करेक्ट आहे. पुढची म्हणा आहे, अति शहाणा त्याला चंदू कुलकर्णी सरळ करतात.
आता अभिनय बघायचा आहे मुलांचा. अरे तुम्ही येडे व्हाल्यांचा अभिनय बघून मला घाबरट झालं व्हायला. घाबरू नका. प्रत्येक वेळेस तुम्हाला वेडे व्हाल असं म्हणतो, म्हणून मी म्हटलं की चांगलं आहे नाही, ना. माझी स्टाईल आहे सर, येडे व्हाल. ओके ओके. आता जे नाटक आम्ही बालनाट्य बसवतोय हो. त्याचं नाव असं आहे शर्यत ससा कासवाची, पंचायत म्हातारीच्या भोपळ्याची. अर्थात झोपी गेलेला जागा झाला ससा, त्याच्यावर छोटा भीम कॉम्प्लिमेंटरी. छोटा भीम कॉम्प्लिमेंटरी का? सुरत बघा ना, दाढीवरती अभिनय नाही कधीच कॉम्प्लिमेंटरी आपल्याला. तसं आहे ते आपल्याला. करेक्ट आहे. छोटा भीम कॉम्प्लिमेंटरी. ओके, ओके. कसं आहे, आजपर्यंत आपण ससा कासवाची शर्यत बघितली, पण त्याच्यात जर म्हातारी पण आली भोपळ्यातली तर शर्यत कशी होईल सर, असं मला वाटलं आणि मी लिहिलं. आता दाखवतोच तुम्हाला त्याच्यातला राडा. थांबा, कास्टिंग करतो. आता दाखवतोच तुम्हाला त्याच्यातला राडा. थांबा, कास्टिंग करतो. ए अमोल, इदं नमामि. गप बस. तू ससा. अरे ससा करायचाय तुला, ससा वर्तमानातला. इदं नमामि. बरवे, तू कासवाचा रोल करणार. हा बरोबर. मी कासवच असतो. मी खूप वर्ष जगतो आणि मी तसाच दिसतो. आणि असं करूया, भोपळ्यातली म्हातारी तू म्हातारी. तू म्हातारी, आई नाही, तो म्हातारी. तू म्हातारी, तू कोतारी, तू महेश कोठारी. तू गोष्टीतली म्हातारी तरी होशील का नाही? नाही सर, मी गोष्टीतली पण म्हातारी होऊ शकत नाही, कारण मी नेहा आहे. नेहा जशी कवी नाही. तुला म्हातारी नाही करायची आहे? नाही सर, म्हातारी नाही कर. म्हातारीची पोरगी तरी कर. नाही सर, मी पोरगी पण नाही करू शकत सर, कारण मी नेहा आहे. नेहा जशी कशी नाही. थांबा. मग तू एक काम कर आता. हा सर. घरी जा सरळ. तुला हे करायचं नाही, ते करायचं नाही, आम्ही नाटक कसं करू? सर मग मी भोपळा करू सर. काय लॉजिक आहे याला? सर भोपळा खूप चांगला असतो. प्रायोगिक पण एवढं? अरे नाही कळत आहे मला, म्हणजे कसं करणार आहेस तू? एक आहे ना म्हातारी. सर म्हातारी चालते, म्हातारी चालते, मग भोपळा पण चालतो. म्हातारी धावली की मग भोपळा पण धावतो सर. आणि म्हातारी सजीव आहे सर, भोपळा पण सजीवच आहे, वनस्पती आहे ना सर. आणि मग शेवटी हे जग म्हणजे भोपळाचं आहे सर. भोपळाचं आहे जग.